आज कोर्टानं 7 दिवसांची पोलीस कोठडी जी ती सुनावली। दरम्यान कोर्टातून बाहेर निघताच वाल्मिक कराडच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला, त्याच्या वाहनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला। मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी कराडला फाशी झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी केली। तर दुसरीकडे कोर्टाबाहेर वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी देखील गर्दी केलेली होती। यानंतर पोलिसांनी कोर्टाबाहेर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये ही बाचाबाची झाली। काही काळानंतर पोलिसांनी बीड कोर्टाबाहेर जमलेल्या आंदोलकांना पांगवलं। आपण ही राड्याची दृश्य बघतो। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते जमलेले होते। एकीकडे मराठा क्रांती मोर्चाचे सगळे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि शिवाय त्याच्यानंतर दुसरीकडे वाल्मिक कराडचे कार्यकर्ते देखील त्याच्या समर्थनार्थ संघर्ष करा वाल्मिक कराड संघर्ष करा अशा घोषणा देताना दिसत होते। दुसरा राडा काय झाला बघा, हा तिसरा राडा आपण बघूयात। त्याचवेळी एका महिला वकील ज्या होत्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्या त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची तक्रार करत निषेध नोंदवला। यावेळी इतरही वकील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी देखील घोषणाबाजी केली, माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना तिथे मध्यस्थी करावी लागलेली आहे। तर अशा प्रकारे केज कोर्टाच्या बाहेर राहडा आज झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। राहडा नंबर 4 बघा काय झालं। जेव्हा सगळे कार्यकर्ते एका ठिकाणी जमा झाले त्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। वाल्मिक कराडाच्या कार्यकर्त्यांनी असा दावा केला की दबावापोटी वाल्मिक अण्णांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, हे गुन्हे पाठीमागे घेतले जावेत अशी मागणी त्यांनी केली। नंतर काय झालं बघा, राहडा नंबर 5 म्हणजे 5वी ही जी दृश्य, या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य असा लाठीचार्ज करावा लागला, त्यांना पांगवावं लागलं। कारण मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि वाल्मिक कराड यांचे कार्यकर्ते जवळपास आमने सामने आणलेले होते। कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून त्यांना पांगवावं लागलं। महत्त्वाचा असा हा तपास असणार आहे। मात्र आपण जर पाहिलं तर आता 7 दिवसांची जी त्यामुळे आज सुनावण्यात आलेली आहे आणि या ज्यावेळेस वाल्मिक कराडला याच वाहनामधनं बाहेर आणलं जात होतं तेव्हा त्याच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। दुसरीकडे वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ देखील घोषणाबाजी होताना दिसत होती। कोर्टाच्या आवारात कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये आणि ही महिला दृश्यांमध्ये आपण घोषणाबाजी करताना बघतोय, ही महिला मराठा क्रांती मोर्चाची कार्यकर्ती देखील आहे आणि एक ॲडव्होकेट असल्याचं देखील कळत आहे आणि तिने तिथे जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली। महिला पोलिसांनी तिला अडवलं आणि तिला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे। पण आज 7 दिवसांची कोठडी ज्यावेळेस वाल्मिक कराडला सुनावण्यात आली, या प्रकरणाचा तपास एक एक पैलूने आता पुढे जातोय। त्या अनुषंगाने आता या प्रकरणाबद्दलची व्याप्ती समोर येत असताना कार्यकर्ते देखील दोन्ही बाजूचे आक्रमक झालेले आहेत। अतिशय महत्त्वाचा असा हा तपास असणार आहे। मात्र आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी जी ती सुनावण्यात आलेली आहे। मात्र त्याआधीच कराड समर्थक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। 14 जानेवारीला कराडवर मकोका लागल्याचं समोर आल्यानंतर कराडच्या एका महिला समर्थकानं आत्मदहनाचा देखील प्रयत्न केलेला आहे। तर परळी पोलीस स्थानकाबाहेर त्याचे कुटुंबीय आंदोलन करत असतानाच दत्ता जाधव या कराड समर्थकानं थेट अंगावर रॉकेल ओतत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। तर वाल्मिक कराडाची सुनावणी सुरू असताना पांगरी गावातील मोहन पाचांगे या तरुणानं अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला।
संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तर देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी एक स्विफ्ट कारही होती असा दावा केला आणि या प्रकरणात आता या नव्या स्विफ्ट कारच्या एंट्रीनं आरोपींसह इतरही अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत देशमुखांचं अपहरण झालं ते एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून अशी माहिती होती. मात्र आता या स्कॉर्पिओ बरोबर एक स्विफ्ट कारही होती असा दावा करून खासदार सोनवणे यांनी खळबळ उडवून दिली. किडनॅपिंग करताना ज्या 2 गाड्या होत्या त्याच्यामधली स्विफ्ट गाडी कुणाची होती, कारण आपण स्कॉर्पिओ गाडीवर त्यांनी पोलिसांनी फोकस केला. स्विफ्ट गाडी कुणाची होती, ती कोण मालक आहे, त्याचा ड्रायव्हर कोण आहे, तो कुठं होता, दिल्ली कशी त्याच्यावर चालवाय कोण, त्याच्यात कोण कोण होतं, हा एक विषय आहे. त्याच्यानंतर मारताना त्यांनी कुठं मारलं आणि त्याची बॉडी कुठं नेऊन टाकली, ते मारताना आणखी कोण कोण होते, ह्या सर्व गोष्टीचा तपासामध्ये हे सर्व गोष्टी येतील. पुन्हा यांना पळून जायला कुणी साथ दिली, ते कुठल्या मार्गे गेले, कुठं राहिले, कुठं काय काय केलं, हे खंडणीतले जे आरोपी होते ते पण निघाले. 11 तारखेला गुन्हा झाला तेव्हापासून 31 तारखेपर्यंत कुठं होते, कुणाच्या घरी थांबले, कुठल्या दवाखान्यात थांबले, त्यांना कुणी मदत केली, त्यांना कुणी गाड्या पुरवल्या, त्यांना काय केलं, हे सर्व सुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत. ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे. आणि या सगळ्या घटनेबद्दल आतापर्यंतचा जो तपास आलेला यावरनं न्यूज 18 लोकमतचे काही सवाल आहेत, काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण जाणून घेऊयात. ते प्रश्न काय बघा. यामध्ये जर आपण पाहिलं, आमचा पहिला प्रश्न असा आहे, पहिला सवाल आहे की ती स्विफ्ट कार कुणाची होती, ती स्विफ्ट कार जी त्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे होती. त्याचबरोबर आमचा पुढला प्रश्न जो आहे तोही आम्ही या ठिकाणी उपस्थित करतोय. कार मधले जी लोक होती, या सर्व म्हणजे जी लोक होती ती लोक आता कुठे आहेत, कोण होती ती लोक, असा देखील एक प्रश्न आम्ही उपस्थित करतोय. पोलिसांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला का, हा देखील आमचा एक प्रश्न आहे. पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करतोय, ती स्विफ्ट कार कुणाची, त्या स्विफ्ट कारमध्ये कोण लोक होती, कारमध्ये असलेल्यांचा या सर्व प्रकरणाशी संबंध आहे का, शिवाय स्विफ्ट कारमधील लोक आता कुठे आहेत, पोलिसांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला का. तर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर घणाघाती निशाणा साधला. धनंजय मुंडेंनी त्यांच्या लोकांना आंदोलन करायला सांगितल्याचा आरोप त्यांनी केला. धनंजय मुंडेंचे लोक खून करत असून खंडणी मागत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे हे जातीचं पांघरून घेऊन पाप करतायत. धनंजय मुंडेच सर्व टोळ्या चालवत असून त्यांना जातीय दंगली घडवायच्या आहेत असा मोठा आरोप जरांगे पाटलांनी केला. येऊन बहुतेक त्याच्या लोकांना सांगितलं आंदोलन करा. त्याचे लोक म्हणजे टोळी, त्याची जात नाही, त्याची जात या पापात उतरतच नाही. पाप तू करणार फेडायला त्यांना लावतो का, तूच फेड. याला सुट्टी नाही, यांना थांबवा. माझ्या गोरगरीबाला त्रास नाही झाला पाहिजे. आमचं लेकरू गेलंय, आमचा आनंद हिरावून घेतलाय संतोष भाईचा, कुटुंब उद्ध्वस्त केलं, सुखी जीवनाचं वाटोळ करून टाकलाय धनंजय मुंडेंनी त्याच्या टोळीनं. खून करताय, खंडने मागताय, सोडू नका याला, एकाला सुद्धा सोडायचं नाही म्हणजे नाही. यांना सगळ्यांना मोका लावून 302 लावून यांची अंडर ट्रायल चालवा. यातला एक बी सुटला नाही पाहिजे. याच्यापेक्षा 10 पट आंदोलन आम्ही सुद्धा करणार आहेत. कट रचलाय संतोष भाईचा खून करण्याचा. कट रचणारा खून करणाऱ्यांपेक्षा मोठा आहे, मुख्य खरा गुन्हेगार तोय. आणि खून झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन केले, खून करणाराने, खंडणीतल्या आरोपींनी कोणाला फोन केले, सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला केले, यांना सुद्धा शोधा. यांना सगळ्यांना जेलमध्ये टाका. पुन्हा एकदा सांगतो, खंडणीतले आणि खुनातले एकच आरोपी आहेत. त्यांना 302 आणि मोका लावून यांचे अंडर ट्रायल चालवा. मी अजितदादांचं पहिल्यांदा नाव घेतोय. ह्यो ज्या अर्थी पाठ इकडे आलाय, ह्यो धनंजय मुंडे, त्याचा अर्थ यांनी त्याची गुंडाची टोळी उठवली. त्याची जात याच्यात ओढायची गरज नाही, ओबीसी याच्यात ओढायची गरज नाही. याची एक टोळी क्रूर काम करणारी काम, ही याची टोळी संपली पाहिजे. पदाच्या ओबीसीचा पांघरून घेतो, जातीचा पांघरून घेतो आणि पाप करतो, पैसा कमवतो, खून करतो, दरोडे टाकतो आणि ह्या टोळ्या चालवतोय. सगळ्या धनंजय मुंडेच चालवतोय. त्याच्यामुळे ह्यो आता जातीय दंगली घडवणार. याला रोका. पाठ येऊन परळीत बहुतेक हेच सांगितलंय. त्यामुळे हे लोक आंदोलन करायला लागलेत. याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायचा आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटे वाल्मिक कराडच्या कुटुंबियांची भेट घेतल्याची माहिती
सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुंबईत भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे बीडला परतल्यानंतर मुंडेंनी कराड यांच्या घरी जाऊन कराड कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी वाल्मिक कराडची आई आणि पत्नी मंजिरी कराड यांची विचारपूस केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी कराडच्या कोठडी आणि मकोकावरून परळीमधील वातावरण तापलं होतं आणि यावेळी कराडच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडला होता. या पार्श्वभूमीवर मुंडे आणि कराड कुटुंबाची भेट झाल्याचं बोललं जात आहे.